नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आपल्याशी बोलायला आलोय ते घर घर संविधान असं देवेंद्र फडणवीसांनी एक अभियान काढले आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रमुख वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर मोठी जाहिरात दिलेली आहे. या जाहिरातीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना खुर्चीवर बसवून देवेंद्र फडणवीस समोरून नमस्कार करतायत आणि घर घर संविधान असा नारा देऊन खाली काही शुभेच्छुक जे आहेत किंवा देवेंद्र फडणवीसांचं आभार मानणारे काही तथाकथित संघटना आहेत ज्यांची नावं कधी कधी पहिल्यांदा आपण ऐकलेत, कदाचित त्यांना भाड्याने घेतलेला असावं अशी शक्यता आहे, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळलेले नसतील अशा काहीतरी तथाकथित संघटना वेगवेगळ्या, मग त्या आदिवासीतल्या असतील, दलित समाजातल्या संघटना असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काही अशा बाजारू संघटना त्याच्यामध्ये शुभेच्छा देताना त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी मोठा स्वतःचा फोटो टाकून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न चाललाय. आणि वरच्या कोपऱ्यामध्ये नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरच्या कोपऱ्यात छोटेसे फोटो आहेत. स्वतःचा फोटो एक मोठा आहे. ही जाहिरात कोणी दिली ती कळत नाहीये. म्हणजे खाली ज्या संघटनांची नावं आहेत त्या संघटनांनी ते पैसे भरलेत का सगळ्या वर्तमानपत्राचे, हा पहिला प्रश्न पडतो. की शासनाचा आहे, कारण त्याच्यात एक वाक्य असं आहे की देशातलं पहिलं राज्य आहे की घर घर संविधान अभियान राबवणार. जर शासनाने ही जाहिरात केली असेल तर शासनाचा तिथं कुठे उल्लेख नाही. जर ही देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक योजना केली असेल तर त्याच्यामध्ये मग त्यांच्या बाकीचं काही दिसत नाही. वरती कोपऱ्यात फोटो दिसतात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे, वैयक्तिक असेल तर तसंही खाली कुणी केलं प्रकाशित वगैरे काही त्याच्यात कळत नाहीये. त्यामुळे एकतर निवडणूक आयोगाने सुद्धा याची चौकशी करणं अभिप्रेत आहे. याच्यावर कायदेशीर चौकशी होणं अत्यावश्यक वाटतं, कारण ती जाहिरात दिली कुणी, कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत. याच्या आधी त्यांनी राज्यभर फ्लेक्स लावलेले आहेत की महाराष्ट्रासाठी जटला, बहुजनांसाठी राबला, म्हणून प्रस्थापितांना खुपला, असे निनावी बोर्ड देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर कोट्यवधी रुपये खर्च करून लावलेले आहेत. त्याच्या आधी लाडकी बहीणसाठी देवा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टीने फोटो लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेत, होर्डिंग्स लावलेत. आणि आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पहिलं पान हे त्या जाहिरातीचं आहे, घर घर संविधान. मला या निमित्ताने पहिला प्रश्न जो पडला की हा खर्च कोणी केला, ही जाहिरात कोणी केली, याचा स्पष्टीकरण, खुलासा देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ करणं अभिप्रेत आहे. मीडियातल्याही माध्यमांनी सुद्धा त्यांना हे विचारलं पाहिजे की एवढे कोट्यवधी रुपये, कारण पेपरच्या पहिल्या पानावर जाहिरात देणं इतकं किरकोळ खर्च नाही येतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्राला दिलेला आहे. असो, हा खर्चाचा आक्षेप तर आहेच, परंतु घर घर संविधान हे आता का सुचलं मध्येच देवेंद्र फडणवीसांना, कशामुळे दिलं आता हे? खरं तर संविधान दिवस आता अजून पुढे आहे. 26 जानेवारी पण नाही, 25 नोव्हेंबर पण नाही. काय कारण आहे आता देण्याचं? तर निवडणूक विधानसभेची आलेली आहे. लोकसभेमध्ये संविधान धोक्यात आहे म्हणून जे काही वास्तव समोर आलं देशाच्या, त्यामुळे देशभरातल्या संविधान प्रेमींनी भारतीय जनता पार्टीला नाकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून देशभरामध्ये त्यांच्या 67 जागा कमी झाल्या. महाराष्ट्रातही त्यांना मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे संविधान प्रेमी लोक आता खुश होतील का काय? संविधान प्रेमी लोकांना खुश करण्यासाठी ही जाहिरात देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. असं जाहिरात करून काय मतं मिळतील असं मला वाटत नाही, परंतु त्यांना वाटत असेल कदाचित की आपण खाली काही संघटनांची नावं टाकायची. संविधान प्रेमी लोक, संविधान हे महात्मा गांधी, पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान सभेने मोठ्या महत् प्रयासाने हे संविधान आणलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमध्ये महात्मा गांधींच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी प्रवेश झाला, कारण बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या निवडणुकीत निवडून आले होते. तो मतदारसंघ फाळणीमध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता, त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेत येऊ शकत नव्हते. महात्मा गांधींनी आग्रह करून एका सदस्याला राजीनामा द्यायला लावला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत उभं करून काँग्रेसने पाठिंबा देऊन निवडून आणलं संविधान सभेमध्ये आणि आग्रह करून मसुदा समितीचं चेअरमन केलेलं आहे. हा इतिहास आहे, हे वास्तव आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरूंनी या संविधानाच्या संदर्भात 1930 सालापासूनच सुतवाच केलं होतं. देशाचा तिरंगा ध्वज असावा या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्या होत्या. 35 सालापासून याच्यावर संविधान कशा स्वरूपाचं असेल, सेक्युलरिझम असेल,
लोकशाही असेल, या संदर्भातल्या चर्चा वारंवार झालेल्या आहेत. आणि मग इथे संविधान म्हणजे दलितांचं काहीतरी आहे, संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काहीतरी आहे, असं जर का नॅरेटिव्ह सेट करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, दलितांना खुश करण्याच्या नावाने देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असतील तर ते एकतर ते दिशाभूल आहे, बुद्धिभेद आहे. संविधान कुठल्या एका जातीचं नाही, संविधान ह्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे संविधान आहे. कारण संविधान हे कुठल्या एका जाती धर्माला वाहिलेलं नाही. आणि देवेंद्र फडणवीस, इथेच आमचा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, जेव्हा 26 जानेवारी 1950 संविधान आपलं अस्तित्वात आलं, त्यावेळेस तुम्ही ज्या RSS मधून आला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे अधिकृत मुखपत्र आहे, ऑर्गनायझर, त्या ऑर्गनायझरने त्यावेळेस या संविधानाचा जाहीरपणे मुखपत्रात निषेध केलेला आहे, त्या अग्रलेख लिहिलेले आहेत, विरोध केलेला आहे आणि स्पष्टपणे त्या सांगितलं होतं की मनुस्मृतीवर आधारित ही राज्यघटना असावी. भारतीय संविधान जे आलं त्या संविधानाला RSSने त्यावेळेस मान्यता दिलेली नाही. तेव्हापासून आजपर्यंत संविधानाची मूलभूत तत्व जी आहेत, मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, श्रद्धा व उपासनेचं स्वातंत्र्य असेल, समता, बंधुता, सामाजिक न्यायाचं तत्व असेल, ही जी काय उदात्त हेतूने घेतलेली मूल्य आहेत त्या संविधानामध्ये, ही मूल्य RSS, भारतीय जनता पार्टी किंवा त्यावेळेचा जनसंघ यांना अजिबात मान्य नव्हती. मग असं असताना देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या तोंडावर आता तुम्ही संविधान प्रेमी लोकांना खुश करण्यासाठी ही जाहिरात केलेली आहे. आणि तो बाबासाहेबांच्या पुढे हात जोडून उभं राहून तुम्ही जो जाहिरातीत फोटो टाकलाय, तो फोटो पाहून तुम्हाला संविधान प्रेमी लोकांनी आता विधानसभेत तुमच्या पक्षाला मतदान करावं, हा तुमचा जो आशावाद आहे, हे संविधान प्रेमी इतके भोळे भाबडे नाहीयेत, इतकं त्यांना तुम्ही लहान समजू नका. ते विद्वान आहेत, अभ्यासू आहेत, जाणकार आहेत, तज्ञ आहेत. तुमची विचारधारा काय आहे देवेंद्र फडणवीस? तुम्ही त्याच जाहिरातीत वरच्या कोपऱ्यात म्हणले समता आणि बंधुतेचा सन्मान. वरच्या कोपऱ्यात तुमची लाईन आहे, समतेचा आणि बंधुतेचा सन्मान करत असताना स्वातंत्र्य कुठं सोडून दिलं? कारण स्वातंत्र्य, समता, बंधुता हे संविधानाचं मूलभूत तत्व आहे, उदात्त हेतू आहे. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की स्वातंत्र्य, समता, बंधुता या उदात्त जीवन मूल्यांची फारकत करता कामा नये. समता असेल व स्वातंत्र्य नसेल तर व्यक्तीची उपक्रमशीलता नष्ट होईल, आणि बंधुभाव नसेल तर त्या दुहीमुळे स्वातंत्र्य व समता धोक्यात येईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले आहेत. त्यामुळे तुम्ही स्वातंत्र्य सोडून दिलंय. त्या जाहिरातीमध्ये तुम्ही म्हणताय समतेचा आणि बंधुतेचा सन्मान, स्वातंत्र्याचं काय करायचं? तुम्ही स्वातंत्र्य जर त्यातलं काढून घेतलं असेल तर व्यक्तीची उपक्रमशीलता नष्ट होणार आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळे समता आणि बंधुतेला अर्थच राहत नाही. दुसरा मुद्दा, जी समता तुम्ही आज जाहिरातीमध्ये शब्द लिहिलाय, परवाच दसऱ्याच्या तुमच्या RSSच्या नागपूरच्या मेळाव्यामध्ये तुम्ही तिथे असाल, दरवर्षी असता. हापचेड्डीवर तुमची पिढी जात, तुमची तिसरी पिढी आहे. तुमच्या RSSला 1925 सालापासून, स्वातंत्र्यापासून समतेचं तत्वच मान्य नाहीये देवेंद्र फडणवीस. तुम्ही परवा दसऱ्याचं भाषण एक तुमच्या मोहन भागवतांचं, त्याच्यात सुद्धा ते समरसता म्हणतायत. सातत्याने तुमच्या गोळवलकर, हेडगेवारांच्या लिखाणात सुद्धा समरसता आलेली आहे. बाळासाहेब देवरसांच्या याच्यात समरसता आलेली आहे. तुम्ही स्वतः RSS मधून आलेला आहात, RSSचे वाहक आहात, RSSचे स्वयंसेवक आहात. तुम्ही समता कसं काय म्हणायला लागला आता अचानकपणे? कारण तुम्हाला समता आजपर्यंत कधीच मान्य झालेली नाहीये. समता आणि समरसता हा बुद्धिभेद बहुजनांना कळत नाही असं तुम्हाला वाटत असेल. कदाचित त्यात तथ्य असेलही. बहुजन समाजाने कदाचित त्याच्यावर कधी विचार केलाही नसेल की समरसता म्हणजे काय. मोहन भागवत समरसता का म्हणतात, BJP वाले समरसता का म्हणतात? आणि समता जे शाहू फुले आंबेडकरांचा विचार होता, समता म्हणजे जाती, धर्म, पंथ, लिंग, भाषा या कुठल्याही प्रकारचा भेदभाव विसरून एकत्र येणं, त्याला समता म्हणतात. पण समरसतेमध्ये तुम्हाला जे अभिप्रेत आहे, जात, धर्म, लिंग, पंथ हे जे काय भेदभाव आहेत, ही जी काही विषमता आहे ती तशीच राहू द्या आणि आपण एकत्र येऊया, त्याला तुम्ही समरसता म्हणताय. त्यामुळे तुम्ही आज दिशाभूल करताय जाहिरात करून, खोटी जाहिरात करताय. लोकांना दिशाभूल करण्यासाठी तुम्ही आजची कोट्यावधी रुपये खर्च करून, काळा पैसा तिथे वापरून आज वृत्तपत्रांना जाहिराती दिलेल्या आहेत. या वृत्तपत्रांची सुद्धा जबाबदारी आहे की हा खर्च कुणी केला, या खर्चाची बिलं कुणी भरली, या जाहिरातीची
ही वृत्तपत्राने याचा स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे, कारण त्या जाहिरातीत कुणी प्रकाशक नाहीये, कुणी स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. खर तर देवेंद्र फडणवीस तुम्ही हिंदुत्ववाद म्हणता, तुमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्ववादाचं सरकार आहे म्हणतात, हिंदू राष्ट्राची तुम्ही संकल्पना मांडता. हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत संविधान बसतं का आणि संविधानामध्ये हिंदू राष्ट्र बसतं का देवेंद्र फडणवीस? याचं स्पष्टीकरण द्या. पत्रकार परिषद घ्या या मुद्द्यावर, या जाहिरातीच्या मुद्द्यावर वरिष्ठ पत्रकारांची पत्रकार परिषद घ्या आणि तिथे हिंदू राष्ट्राची संकल्पना तुमची मांडा. कारण तुम्ही रोज हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडता, तुमचे आरएसएसचे प्रचारक प्रचार करतात, राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा हिंदू हिंदू म्हणून रोज त्या ठिकाणी जाहिरात करत असतात. हिंदुत्ववादाचा प्रचार प्रसार तुम्ही करता आणि संविधानाची भाषा करता. संविधान कुठल्या एका धर्माला वाहिलेलं नाहीये, संविधान कुठल्या एका जातीला वाहिलेलं नाहीये. संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर विचाराचं आहे. संविधान हे सर्व धर्म समभाव सांगणार आहे, श्रद्धा उपासनेला स्वातंत्र्य देणार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हिंदू राष्ट्राची संकल्पना तुम्ही जी आयुष्यभर मांडताय त्याचा आणि तुमच्या आजच्या जाहिरातीचा काहीही संबंध नाही. आजची जाहिरात ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी, तुमच्या रोमारोमात, तुमच्या नखात, प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये हिंदुत्ववाद भरलेला आहे, जातीवाद भरलेला आहे, वर्णवर्चस्ववाद भरलेला आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही वर्णवर्चस्ववादाचे पुरस्कर्ते आहात, तुम्ही सवर्णाचे आहात. तुम्ही दलितांचं प्रतिनिधित्व कधी केलंय का? दलितांचे प्रश्न कधी ऐकलेत का? तुमच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस वारंवार म्हणतात आम्ही ब्राह्मण आहोत, याचा आम्हाला गर्व आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसला, गृहमंत्री पदाच्या खुर्चीत सध्या आहात, संविधानिक पदावर आहात आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारून आज जाहिरात करता संविधानाची. घर घर संविधान जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा संविधानाचा विचार तुमच्यात पाहिजे, पण तुमच्या संविधानाचा विचार नाहीये. हा केवळ देखावा आहे. घर घर संविधान. मध्यंतरी तुमच्या नरेंद्र मोदींनी घर घर तिरंगा काढला. अहो, स्वातंत्र्यापासून जवळपास 55 वर्ष पुढचे तुम्ही कधीही तिरंगा फडकवला नाही. आरएसएसच्या कार्यालयामध्ये तिरंगा नाही, आरएसएसच्या कार्यालयामध्ये संविधानाचं प्रियांबल सुद्धा नाही. त्यामुळं ज्या तुमच्या मातृपितृ संस्थेला संविधान मान्य नाही, तिरंगा मान्य नाही, तिरंग्याला तुम्ही म्हणजे तिरंगा आहे, अपशकुन आहे असं तुम्ही म्हणत होता. त्यामुळं तिरंगा मान्य नसलेल्या लोकांना, संविधान मान्य नसलेल्या लोकांना 55 वर्षानंतर आता उपरती सुचते. तर याची जाहीर माफी मागा देवेंद्र फडणवीस, की आम्ही आजपर्यंत चुकलो, आम्ही समरसता म्हणतो ही आमची चूक आहे, आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो ही आमची चूक आहे, हे म्हणा. जातीभेद नष्ट करू म्हणा. तुमचे मोहन भागवत मध्ये भाषण करतात की सर्वांचा डीएनए एकच आहे. तुम्ही म्हणता की भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे. असं काही बोलता तुम्ही, रोज वेगवेगळं बोलता, रोज बुद्धिभेद करता, प्रचार सभेत वेगळं बोलता, बैठकीत वेगळं बोलता, आरएसएसच्या शाखेमध्ये वेगळ्या विषयावर बौद्धिक घेता, जिथे फक्त मुस्लिम द्वेष स्वीकार सांगितला जातो. द्वेषावर आधारलेलं तुमचं आरएसएस संघटन आणि बीजेपीचं संघटन. तुम्ही आता लोकांची दिशाभूल करून कोट्यवधी रुपये गव्हर्नमेंटचे घालवलेत का? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी पैसे भरलेत का? हा पैसा जाहिरातीवर उधळलेला कोणाचा पैसा आहे? राज्यभर होर्डिंग्स लावल्यात, ते पैसे कोणाचे आहेत? पेपर मधल्या जाहिरातीचे पैसे कोणाचे आहेत? याचं स्पष्टीकरण द्या. आणि हिंदुत्ववाद आणि संविधान एकत्र एका माळेत तुम्ही वळवायचा प्रयत्न करत असाल तर या राज्यातला संविधान प्रेमी माणूस, ज्याला समता कळते, ज्याला बंधुता कळते, ज्याला स्वातंत्र्य कळतं, ज्याला व्यक्तीची व दर्जाची समानता कळते, श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य कळतं, प्रियांबलचा ज्याला अर्थ कळतो, ते तुमच्या या जाहिरातीला भुलणार नाहीत. केवळ लोकसभेमध्ये तुम्हाला संविधान धोक्यात आलं होतं. हे देशभर चित्र तुमच्याच खासदारांनी उभं केलं होतं की 400 पार, आम्हाला 400 खासदार द्या, आम्हाला संविधान बदलायचं. हे तुमच्याच लोकांनी सांगितलं होतं. ते नॅरेटिव्ह नव्हतं, ते सत्य होतं. नॅरेटिव्ह हा शब्द तुम्ही आणला. नॅरेटिव्ह म्हणजे खोटं. सत्य असतं तिथे नॅरेटिव्ह नसतं कधी. सत्य ही गोष्ट कधी झाकता येत नाही. त्यामुळे तुमचे अनेक खासदार बोललेले, 400 पार खासदार तुम्हाला कशासाठी पाहिजे होते? स्पष्टपणे तुमचे 4-5 उमेदवार खासदार बोललेले आहेत, केंद्रीय मंत्री बोललेले आहेत की आम्हाला संविधान बदलायचंय. त्यामुळं तुम्ही आता जे निवडणुकीच्या तोंडावर, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तोंडावर घर घर संविधान हे शब्द बोलताय, तेव्हा तुम्हाला हे स्पष्ट करावं लागेल प्रत्येक जाहीर सभेमध्ये की आम्ही आता समरसता सोडून दिली, आम्ही समता पाळतोय, आम्ही हिंदू राष्ट्राची संकल्पना सोडून दिली, आम्ही मनुस्मृतीचा धिक्कार करतोय. हे तुम्हाला आता जाहीरपणे सांगावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं होतं, ते बरोबर होतं, हे तुम्ही आता सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर का करावं लागलं याचं स्पष्टीकरण तुम्हाला आता जाहीरपणे करावं लागेल. देवेंद्र फडणवीस, आरएसएसची तत्व तुम्हाला आता सोडावी लागतील. जर हे घर घर संविधान म्हणताय, घर घर तिरंगा म्हणताय, तर तुम्हाला संविधानाची तत्व अंगीकारावी लागतील. आरएसएसची किंवा मनुस्मृतीची तत्व घेऊन
देखावा करून लोक तुम्हाला फसणार नाहीत, कारण तुमच्या रोमारोमात मनुस्मृती बसलेली आहे, वर्णवर्चस्ववाद बसलेला आहे. आणि म्हणून तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढवता, जाती तेढ निर्माण करता, धार्मिक तेढ निर्माण करता, जाणीवपूर्वक जाती जातीची भांडण लावून, धर्माधर्माची भांडण लावून दंगली घडवण्याचा सुद्धा वारंवार आरएसएसच्या लोकांचा प्रयत्न असतो. मुस्लिम देश करता हा देश सर्वांचा आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांचा भारत आहे, हे संविधान आहे. त्यामुळे या संविधानामध्ये तुम्ही जर धर्मांधता इथं पसरू पाहत असाल तर संविधान हे सेक्युलर आहे. हे राष्ट्र संविधानावरच्या आधारावर चालतं, तुमच्या धर्मराष्ट्राच्या तत्वज्ञानावर चालणार नाही. तुम्ही अनेकदा म्हणता, तुमच्या तत्वज्ञानात आहे भाजपच्या आणि आरएसएसच्या, की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते. देवेंद्र फडणवीस तुम्ही जेव्हा असं म्हणता की धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ असते, तेव्हा धर्मसत्तेवर तुम्ही वर्चस्ववादी आहात, तुम्ही प्रस्थापित आहात. धर्मसत्ता ही तुमच्या ताब्यात आहे. वर्णवर्चस्ववादी तुम्ही लोक धर्मसत्ता श्रेष्ठ मानता आणि संविधानाला दुय्यम मानता. एका बाजूला आयुष्यभर तुमच्या रोमारोमात आहे, तुमच्या शब्दात आहे, तुमच्या तत्वज्ञानात आहे, त्याचे हजार पुरावे आहेत. आणि आता तुम्ही घर संविधान म्हणता. हे कोणत्या तोंडाने म्हणता? ही तत्व सोडून देणार का? मनुस्मृतीचा जाहीर धिक्कार करणार का? गोडसेचा जाहीर धिक्कार करणार का? आरएसएसने ऑर्गनायझर मधून लिहिलेलं हे चुकीचं होतं, खोटं होतं हे सांगणार का? 55 वर्ष आम्ही तिरंगा फडकावला नाही, हे आमची चूक होती, हे बोलणार का? महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलं हे बरोबर आहे, त्याची सर्व तत्व आम्हाला मान्य आहेत, हे सांगणार का? आणि हिंदू राष्ट्राची संकल्पनेचा धिक्कार करतो असं बोलणार का? हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय. हा व्हिडिओ जे ऐकतील त्या सर्वांना मी विनंती आहे की माझा व्हिडिओ भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत करा. आजची जी जाहिरातबाजी केलेली आहे घर संविधान ही दिशाभूल आहे. लोकांना जनजागरण झालं पाहिजे. हे कसं खोटं आहे, हे कसं खोटं नॅरेटिव्ह सेट करतायत, हे भारतीय जनता पार्टीचा आणि देवेंद्र फडणवीसांचा बुरखा फाडण्यासाठी हा व्हिडिओ आपण प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी माझी मदत करा. सत्याग्रह हे युट्यूब चॅनल अद्यापर्यंत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करावं आणि आवडल्यास आपण लाईक करावं. जे काय आपलं मत असेल या जाहिरातीबद्दल, मी मांडलेल्या मुद्द्यांबद्दल, आपल्या कॉमेंट्समध्ये आपण व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.